राहणार आहे. परंतु इथे पाहूयात प्रयत्न जरूर केला होता. ज्यावेळेस पहिल्या वेळेस मला वाटतं अनिल दातारच्या हातामधून चेंडू निसटला होता त्यावेळेस दुसऱ्यांदा सुद्धा त्यानं मैदानाच्या आतमध्ये एक चांगला प्रयत्न केला. परंतु पाहूयात इथे नशिबानं साथ दिली आहे उमेश जाधवला आणि तिथे नशिबान एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती 42 धावा. एक गडी बाद असताना AK-47 आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल. इथे चांगली सुरुवात त्यानं मैदानाच्या आतमध्ये जरूर केली आहे परंतु इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये त्याला थांबायचंय. इथे स्वतःला सावरायचंय आणि डावाला पुढे घेऊन जाण्याचा एक चांगला प्रयत्न इथे जरूर करावा लागणार आहे. फुल टॉसवरचा चेंडू होता परफेक्ट मिडल केला होता. पाहूयात डीप कव्हर मध्ये चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो की 2 धावेच्या मदतीनं डबल चौका 44 धाबा. एक गडी बाद असताना आपण पाहतो की अक्षय सावंत अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत चांगली प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. धावांचा कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो कारण की एक चांगलं व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. परंतु पाहतो आपण पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणारा फलंदाज AK-47 तितक्याच मोठ्या ताकदीचा फलंदाज आहे आणि चौफेर फटकेबाजी खेळण्याची त्या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे. एक धाव मिळेल आणि दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रसणार आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. देवगिरी ड्रॅगन्स या संघाला एका धाबीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण नजर टाकली तर गुणलेखक कळवतोय कुलदीप पवार सर 45 धाबा. एक गडी बाद असताना धाबा धोपलकावरती. पाहूयात पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल नवखुऱ्याचा फलंदाज उमेशच्या बॅट मधून एक सुंदर तडका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डीप कव्हर मध्ये खेळत असताना एक धाव निश्चित मिळाली आणि त्यानंतर 4 षटकांचा खेळ संपला. 46 धावा धोपलकावरती बनवलेल्या आहेत. एक गडी बाद असताना शक्ती चालू षटकानंतर धोपलकावरती 46 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील षटक मैदानाच्या आतमध्ये 5वे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती कोण मार्गस्थ होत आहे. मार्ग सुद्धा तितकंच महत्वाचं राहील कारण की आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूचा खेळ संपत असताना 46 धावा इथे बनवल्यात. एक गडी बाद आहे. अनिल दातार स्वतः संघाचा संघ मालक आहे आणि समोर सुद्धा मला वाटतं प्रतिस्पर्धी स्ट्राईक वरती असणारे उमेश जाधव स्वतः संघाचे संघ मालक आहेत. मध्ये पाहूयात बॅटफूट पैसा चेंडू होता उंच हवेमध्ये चेंडूच्या खाली अक्षय सावंत कसलीही चुकी करणार नाहीये. टिपला असेल आणि उमेश जाधव होतो फेल. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता त्यानंतर आपण पाहतो की फटक्याला उंची होती परंतु लांबी मिळाली नाहीये. सीमा लगत एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये अक्षय सावंत टिपला तिथे. आपण पाहतो की याच्या अगोदरचा सुद्धा त्यानं एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता. 5 धाबा त्यांना अडवल्या होत्या रोखवल्या होत्या तिथे कारण की त्यावेळेस त्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरला. परंतु ज्या वेळेस आपण पाहतो की दुसरा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणत असतो की सातत्यानं संधी आल्यानंतर प्रयत्न जरूर करायचा असतो आणि त्या संधीचं सोडं करायचं. ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहे ना त्यावेळेस आपण पाहतो की त्याचं यश आपोआप तिथे मिळत असतं. म्हणजे दुसऱ्या वेळेस प्रयत्न केला
अक्षय सामंतनं एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टेपला. म्हणजे कुठेतरी आपण म्हणत असतो की अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य होते, परंतु प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न केल्यामुळे की आपण पाहतो की थोडंसं कुठेतरी सक्सेस होत असतो, परंतु आपण पाहतो की चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला तिथे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पॅकअप केलाय. पॅकअप केल्यानंतर आपण पाहतो की अनिल दातारचा एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर 46 धावा 2 गडी बाद असताना अनिल दातार सुद्धा अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत लाजबाब गोलंदाजीचा नजराणा त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. पहा मित्रांनो, काही टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण घेतो आणि थेट थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतो चेंडू. ही व्हेरिएशन, ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. लाजबाब गोलंदाजी म्हणावं लागेल. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती असेल हेमंत सातव. मला वाटतं की एक लाजबाब क्रिकेटचा जुना अनुभव. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका केला होता. काय फटका सजवलाय. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळे असं आपल्याला हेमंत सातवच्या बॅट मधून मोठा तडाखा पाहायला मिळतोय. एक शानदार, रुबाबदार, जानदार षटकार. दोन फलंदाज ते बाद आहे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपला. त्यानंतर पुन्हा एकदा अनिल दाता तयार. गोलंदाज ट्रॅक वरती हेमंत सातव. आपण पाहतो की क्रिकेटचा जुना अनुभव, क्रिकेटचा वेळ असणारा व्यक्तिमत्व. षटकार मारल्यानंतर स्विचेटचा तिथे अटेंड केला होता स्विचेटला, परंतु बॅट वरती प्रॉपर चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आपण पाहतो की धब्बल स्थिर आहे. 52 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका केला होता. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि त्यानंतर आपण पाहतो की डीप लॉंग लेग मध्ये एक सुंदर येतोय खणखणी चौकार. 4 धावा. चौपट धाबा. षटकानंतर धब्बल कवरती 56 धावा 2 गडी बाद असताना सहा षटकाला सुरुवात होते. 6व्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतो की अक्षय सावंत 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहे आणि स्ट्राईक वरती असेल AK-47. सुरुवात पहा मित्रांनो, चांगल्या प्रकारच्या मैदानाच्या आतमध्ये त्याने केलेले आहे. चौकेर फटके खेळण्याची एक मोठी क्षमता या फलंदाजाकडे आहे, परंतु शांत संयमी खेळी साकारण्याचा प्रयत्न जरूर ठेवतोय. पाहूयात. बॅटफुटचा चेंडू होता, आसमान दाखवलंय त्या अक्षय सावंतला आणि थेट फेकून दिलाय. AK-47च्या बॅट मधून एक भला मोठा धडाका. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग 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 प्लाट. बिग सिक्सर षटकार. बासष्ट धावा धोपलकावरती आहेत. बॅट फुट पैसा चेंडू होता तिथे. खरपूस समाचार घेत डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार AK-47 याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि मोठी वाढ होते धावपलकावरती. 62 लॉस ऑफ द 2 विकेट आतापर्यंत. पुढे सरसावत पुन्हा एकदा पाहूयात. पुन्हा एका वळीनं एका फाटोफाट दुसरा
येतो तिथे लाजवाब देखना राजेशाही कार्यकुशल कार्यसम्राट धडकवता षटकार 6 धाबींसाठी. आपण पाहतो की अक्षय सावंतला आता इथे आसमान दाखवले. एका ओळीनं 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये इथे AK-47च्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असताना इथे काय फलंदाजी साकारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. काय चेंडू इथे हाताळला पहा. जशा तसं प्रत्युत्तर बनलं तरी ते अवघड ठरणार आहे, कारण की एक चांगला चेंडूची दिशा बदलली. तिथे टप्पा पडल्यानंतर थोडस बाह्य वळण घेतलं चेंडूला आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसतो चेंडू. लाजवाब चेंडू होता तिथे. 68 धाबा 2 गडी बाद असताना 5 पॉईंट षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. इथे पहा मित्रांनो, मी सांगितलं होतं AK-47 ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, त्यामुळे सांगितलं होतं की या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे. चौफेर फटकेबाजी सातत्याने खेळत असतो. पुन्हा एकदा पाहूयात, बॅक टू बॅक 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये खेळतोय. 2 षटकार आल्यानंतर तिथून पुढे पहा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय सावंत हाताळलेले आहेत. आतापर्यंत आपण पाहतो की 68 धावा धोपलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे संपलेला आहे. होय ते फावियाच उंची होती, लांबी मिळणार की काय, परंतु लांबी मिळणार नाही. आणि त्यानंतर आपण पाहतोय AK-47 याचा खेळ संपुष्टात येतोय. धक्का क्रमांक असेल इथे देवगिरी ड्रॅगन्स या संघाला तिसरा. फलंदाज बॅक टू द पवेलियन बाद. क्रिकेट पाहतो इथे 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 फलंदाज इथे बाद आहेत. नवीन फलंदाज चंदन यादवला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. चंदन यादव AK-47 मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारची साथ इथे मला वाटतं हेमंत सातवला देत होता, परंतु प्रॉपर मिडल झाला नसेल माझ्या मते. उंची मिळाली होती चेंडूला, परंतु लांबी मिळाली नाहीये. आणि सीमा रेषेच्या आतमध्ये एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला डीप मिड विकेट मध्ये आणि बोटा फलंदाज तिथे कोसळला. हो इथे पाहतो बॅट फुट पद्धतीचा चेंडू होता. बॅक टू बॉलर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक धाव तिथे निश्चित मिळेल. आणि 6 षटकानंतर धावपलकावरती आपण पाहतो 69 धावा 3 गडी बाद असताना उद्धव धनवडेला आपण पाहतो की गोलंदाज ट्रॅक वरती असताना आपण एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका धाबीच्या मदतीने 70 धाबा 3 गडी बाद असताना 6.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो. आणि 70 धाबा सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती हेमंत साधव अकोट डब्याचा चेंडू होता. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला, हलक्या हाताने फटका खेळला होता. एक धाव तिथे निश्चित मिळेल.
आणि एका धाबीच्या मदतीने होते बाद. माझ्या मते तिथे राहुल कंद होता उभा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना एका धाबीच्या मदतीने होते बाद. 71 धाबा, 3 गडी बाद आहेत. तर त्याचबरोबर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. गुलता ट्रॅक वरती उद्धव धडवडे पुढे सरसाव देत. उंची मिळाली, लांबी मिळणार की काय, परंतु पाहूया. टिपला असेल आणि फलंदाज होतो फेल. चेंडूच्या खाली स्वतः संघाचा कप्तान आकाश गाडेनं टिपला असेल आणि फलंदाज बॅक टू द डगआउट बाद. तर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकाहत्तर धावा, 4 गडी बाद असताना पुन्हा एकदा सुंदर सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये केला. टॅप केला होता तिथे या डीप कव्हर मध्ये. राहुल कंद चेंडूवरती तिथे आडवा आला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. 72 धाबा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपत असताना 4 फलंदाज इथे बाद आहेत. हेमंत सातवच्या बॅट मधून इथे फावियात क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा आणि थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा बाहेर. शिव छत्रपतींचा छाबा, मिळतील 6 धाबा. षटकार. अठ्ठ्याहत्तर धावा धोपलकावरती असताना मॅच चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अठ्ठ्याहत्तर धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हो इथे पाहतो पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं एष्टरेषकाच्या हातामध्ये जाऊन दिसवला चेंडू. 7 षटकाचा खेळ संपला आणि 78 धाबा इथे बनवल्या 4 गडी बाद असताना. पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा कोल संपन्न करत आहोत. शिवनेरी ट्रॅकर्स विरुद्धमध्ये सिंहगड स्पार्टन. आपलं देखील स्वागत राहील.
78 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार तुकाराम चौधरी. तुकाराम चौधरीचा आपण पाहतो की आपटी बार होता, परंतु उजव्या स्टेजच्या खूप बाहेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मुख्य पंच कळवत आहे तुषार बेटे सर आणि 79 धावा धोपलकावरती आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो की तुषार बेटे सर असेल. स्कोरले पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो दिनेश पुजारी सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो ज्ञानेश सर आहेत. काही भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 80 धावा 79 धावा धोपलकावरती असताना एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तुकाराम चौधरीचा पाहायला मिळतो, परंतु स्ट्राईक वरती अजित दादा जाधवचा एक मोठा स्क्वेअर केटचा देखणा तडका होता. एक शानदार चौकार 4 धाब्यांसाठी. तर 80 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहतोय ते सुरेख फटका होता. ताबडतोब फटका खेळलाय डीप लॉंग ऑनला. बॅक टू बॅक एका बॉलीत येतोय दुसरा राजेशाही चौकार 4 धाबा. अहो 87 धावा धोपलकावरती असताना पव्यात फुल टॉसचा चेंडू होता, परंतु आपण पाहतो मुख्य पंच कळवत आहे तुषार बेटे सर. मला वाटतं डाबे स्टेजच्या खूप बाहेरचा चेंडू टाकला तिथे. तुकाराम चौधरी हा गोलंदाज आपण पाहतो की भन्नाट वेगाचा गोलंदाज आहे. चांगली लेंथ आहे त्या गोलंदाजाकडे, परंतु थोडंसं मला वाटतं की लाईन प्लेन बिरकाटते. 88 धावा पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. अजित दादा जाधवच्या बॅट मधून आलेला एक हलकीशी एज होती तिथे. एक धाव घेतल्यानंतर सरपंच हेमंत भाऊ सातव यांना स्ट्राईक वरती घेतलं जातं. 89 धावा 4 खडे बाद असताना 7.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला, म्हणजे 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. हो इथे पाबिया उंच आहे मध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली खेळवण होता तिथे प्रयत्न जरूर होता, परंतु फावियात ओहो धावबाद. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्यानंतर फावियात डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि फलंदाज इथे मुख्य कोसळतोय. सरपंच हेमंत सातव बॅक टू द डगआउट. धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 5 फलंदाजी ते बाद आहेत आणि त्यानंतर 7.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की
90 धावा धावपलकावरती असताना दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत सांगवी सांगडस नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती सरबरडिया प्रकाश भाऊ लोले बाऊंचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक युवराज भैया कटके भैयांचं देखील या ठिकाणी आगमन होते, आपलं देखील स्वागत करतो. आणि पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा कॉल करतो. शिवडरी स्ट्रायकर्स विरोधामध्ये सिंहगड स्पार्टन या दोन संघामध्ये नाणेफेकचा कौल आपण संपन्न करणार आहोत. आणि त्यानंतर एक मोठा झेल टिपला तिथे बडी बसली जाल में मोठा फलंदाज कोसळतो. फलंदाज बॅक टू द डगआउट. सचिन वारगडे आपण पाहतो की टिपला झेल आणि अजित दादा होतो बाद बॅक टू द पॅव्हिलियन. नव्वद धावा धोपलका भरती असताना 7 फलंदाज इथे बाद 8.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आणि त्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवरती अनिल चौधरी, सचिन वारघर आणि रॉड स्ट्राईकला असेल. आणि गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो की अनिल दातार लाजवाब गोलंदाजीचा नजरात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. बुटा फटका खेळायचा प्रयत्न होता अनिल चौधरीला, परंतु प्रॉपर बॅट वरती येत नाहीये चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला कारण की टप्पा पडल्यानंतर थोडस बाह्य बळण घेतो चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. लाजबाब हा चेंडू पाहायला मिळतो. एक कमालीचा चेंडू हाताळलाय अनिल दातार. कमबॅक 90 धावा. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. समाधान ठोकळ. हो काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लाजबाब प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता तिथे, परंतु आपण पाहतो की 3 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला होता. समाधान ठोकळचं इथे कौतुक करावं लागेल कारण की काही चित्त्यासारखा मैदानाच्या आतमध्ये धावला. आपण पाहतो की मिड विकेटचा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आला होता, म्हणजे कुठेतरी एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि धोपलकावरती आपण पाहतो 3 धावेच्या मदतीनं 93 धावा 7 गडी बाद असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 93 धावा धोपलकावरती असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ संपत आहे. 7 फलंदाज बाद 93 धावा इथे बनवल्यात देवगिरी ड्रॅगन्स या संघाला. अजूनही आपण पाहतो की काही चेंडू शिल्लक आहेत. इथून पुढे तुम्हाला फायटिंग स्कोर उभा करायचा आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला आता जीवाचं रान करून मोठमोठे फटके तुम्हाला खेचावे लागणार आहेत कारण की महत्वपूर्ण सामना आहे. इथे फक्त आणि फक्त
देवगिरी ड्रॅगन्स या संघासाठी महत्वपूर्ण हा सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. जो ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जिंकणार आहे त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी मला वाटतं की चान्स राहणार आहे. आणि सचिन बारगडे पवियात. हो इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु उंची मिळाली, लांबी मिळणार की काय, परंतु परंतु टिपला असेल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन बाद. असताना अंतिम षटकाला होते सुरुवात आणि अंतिम षटक टाकण्यासाठी पुढील नाणेफेक करतोय शिवनेरी ट्रॅकर्स विरोधामध्ये सिंहगड स्पार्टन. दोनही संघाच्या संघटकाला एक सूचना आहे, नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचंय. काय बोलता त्र्याण्णव धाबा धोपलकावरती असताना हो इथे पाहतो आपण वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. वाईट चेंडू अवंतर धाबेच्या मदतीनं आपण पाहतो की चौऱ्याण्णव धाबा धोपलकावरती असताना गोलंदाज यार उद्धव धडवडे स्ट्राईक वरती आपण पाहतो अनिल चौधरी, नॉन स्ट्राईकला पियुष भारद्वाज असेल. त्यानंतर आपण पाहतो की कॉट बियान ठरतो इथे आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 9. चार 44 झाले असं वाटलं नाही खाताना जायला लागली मग प्लेसवर आले चुकून जिंकायची बघा मॅच साठी हलक्या हाताने खेळलेला एक फटका होता. आपण पाहतो की वीरेंद्र सिंग एका धाबेच्या मदतीने होते. धोपलकावरती आपण पाहतो 95 धाबा आहेत. 9.2 षटकाचा खेळ संपत असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला इथे आणि अंतिम षटकामध्ये तुम्हाला आता इथे सिंगल डबल धाबा गोळा करून चालणार नाहीये. षटकारात चौकाराची आतिषबाजी करावं लागेल, परंतु गोलंदाजाला इथे धाबा वाचवायच्या असेल ना तर इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करावं लागणार आहे. अख्खू डब्याचा चेंडू होता, उंच हवेमध्ये चेंडू सुटला असेल आणि आपण पाहतो इथे धाबा मिळतील 2 धाबीच्या मदतीनं होतो वाढ. धोपलकावरती 97 धाबा. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा तिथे मिळाल्या. 2 धाबीच्या मदतीने होते वाढ. 9 धाबा धोपलकावरती असताना आतापर्यंत पाहतो की इथे 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर आपण पाहतो की 2 धाबेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलं होतं तिथे खेळाडूला, कारण की
99 धाबा धब्बल कबरती असताना आपण पाहतो 9.4 षटकाचा खेळ संपला म्हणजे 4 चेंडूचा इथे खेळ संपला असताना मोठा फटका खेळाचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला पियुष भारद्वाजचा, परंतु एक धाव तिथे मिळाली आणि एका धाबेच्या मदतीने होते बाद. धब्बल कबरती आपण पाहतो 100 धाबा देवगिरी ड्रॅगन्स या संघाच्या पूर्ण होत आहेत. हो शेवटचा चेंडू होता तिथे उंची आहे चेंडूला लांबी मिळणार नाहीये आणि टिपला झेल शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आणि ऑल आउट. देवगिरी ड्रॅगन्स धाबा बनवलेला आहे 100 धाबा, तर इथून पुढे बनवायच्या आहेत लोहगड लायन्सच्या संघाला 60 चेंडू 101 धावेंची आवश्यकता.
सिंहगड स्पार्टन या संघाने नाणेफेकचा गोल जिंकलेला आहे. प्रथमतः गोलंदाजी करू असा निर्णय स्वीकारला. आमंत्रित केलं शिवनेरी स्ट्रायकर्सच्या संघाला फलंदाजीसाठी. सामन्याला सुरुवात होतीये. हॅलो 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 चेक. थँक्यू. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो मान झोकतो तुफान मातीचा राजा. छत्रपती शिवरायांच्या चरणाशी नतमस्तक होताना घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या या रंगभरे दुनियेमध्ये, जिथे तुम्ही पाहतात युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वाघोली सोसायटी प्रीमियर लीग दिवस क्रमांक 13वा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो रंगताना पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिलं वीरेंद्र सिंग बग्गीच्या हातामध्ये मात्र चेंडू आहे. पंचांना पार करीत टाकलेला हा चेंडू तुम्ही पाहता. सलामीची जोडी ओमकार मेटे आणि आकाश गाडे ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आहे. टार्गेट फार मोठं आहे, परंतु त्या टार्गेट पर्यंत पोहोचत असताना मोठा खेळ तुम्हाला मैदानावरती साकारावा लागेल. देखणं आयोजन, देखणं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेजण जे पाहतो, अनेक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. लोहगड लायन संघाला जर सामना जिंकायचा असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू पंचांकडे मात्र अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि यास फलंदाज क्रमांक पहिला बाद. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सातत्यपूर्ण विनंती आहे, तुम्ही एकत्र येऊ नका. वेळ वाचवला जाणं देखील गरजेचं राहील. यानंतरही अजून सामने खेळवायचे आहेत. पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसतो. 4 धावा धावपलिकावरती आहेत. पहिला फलंदाज इथे मात्र स्वस्तामध्ये माघारी परतला. ज्या खेळाडूवरती मात्र मोठी अपेक्षा होती तिथे मात्र त्या अपेक्षांचा भंग त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये केल्याने एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळाली. उद्या मात्र या स्पर्धेचा सांगता सोहळा आहे. खरं तर 8 फेब्रुवारीला सुरू झालेली ही क्रिकेटची स्पर्धा उद्या 9 मार्च आहे आणि उद्या मात्र आपण पाहतो या स्पर्धेचा महाअंतिम दिवस कोण ठरेल, या स्पर्धेचा मानकरी कोणता संघ मात्र या सुवर्ण चषकावरती आपलं नाव सुवर्ण अक्षरानं कोरेल. या सगळ्या प्रश्नचिन्हांची उत्तरं उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना मात्र जी पाहायला मिळणार आहे. अनेक क्रिकेट रसिक लाईव्हच्या माध्यमातून देखील ते जोडले गेले आहेत. सगळ्या लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या क्रिकेटच्या रसिकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. 4 धावा धावपलिकावरती आहेत. एक फलंदाज माघारी परत आहे तर न्यू बॅटर अक्षय सावंत मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आहे. अक्षय सावंत वरती देखील मोठी जबाबदारी आहे. चार धावा धावपलिकावरती वीरेंद्र सिंग बग्गीचं कौतुक करावं लागेल. एक चौकार जरी त्याला खेळला असला तरी देखील तुम्ही पाहतात एक महत्वपूर्ण विकेट त्यानं मिळवलेली आहे. पुढे सरसावत हलक्या हाती फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मात्र चेंडूची बराच वेळ तिथे छेडछाड करेल. तोपर्यंत मात्र धावा देखील इथे वाढताना पाहायला मिळतात. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावपलक देखील पुढे सरसावेल. 6 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत डोक्यानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळता येणं गरजेचं आहे. शांतीत क्रांती करता येते आणि आज जर तुम्हाला मोठी क्रांती करायची असेल, एक नवीन इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला या मैदानावरती एक चांगला खेळ साकारावा लागेल. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतो मैदानावरती मार्गाचं 100 धाव्यांचं टार्गेट इथे मात्र ठेवलं गेलंय. संत गतीने मात्र नक्कीच धावपलिकेला आकार देण्याचं कामकाज आहे. एक तर घेतली तिथे एका धावेवरती समाधान. धावपलक एकीने वाढणार आहे आणि एका धावेने धावपलक पुढे सरसावेल. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 7 धावा.
गड्याच्या मोबदल्यात अनेक माता भगिनी देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही वाघोली सोसायटी प्रीमियर लीगमध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. आज 8 मार्च आहे मित्रांनो आणि जागतिक महिला दिन आहेत. जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिला वर्गांना मी मनापासून मनपूर्वक अशा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. स्त्री म्हणजे खरं तर काय असते? स्त्री आहे म्हणून घर आहे, आई आहे म्हणून वात्सल्य आहे, बहीण आहे म्हणून माहेर आहे, मुलगी आहे म्हणून माया आहे, सून आहे म्हणून वंश आहे, सखी आहे म्हणून स्वास्थ्य आहे, गृहिणी आहे म्हणून घरपण आहे, स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे आणि स्त्री आहे म्हणूनच आपली ओळख आहे. स्त्रीच नसेल तर मात्र काळोख आहे. सर्व माता भगिनींना मात्र जागतिक महिला दिनाच्या मी मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आहोत. 8 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 सुरू झालेत. अजित जाधवनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. अजित जाधवची गोलंदाजी तुम्ही मैदानावरती मात्र जी अनुभवतात. 8 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 92 बनवायच्यात. अनेक चांगलं आव्हान तुमच्या समोर जे ठेवले गेलेत या आव्हानांचा पाठलाग करावा लागेल. या मैदानावरती आम्ही नक्कीच मोठमोठ्या धाब्यांचा पाठलाग होताना पाहिलेला आहे. मग करा गोलंदाजी ट्रॅकवरती अजित कड यांना तुम्ही पाहतात. अजित कड गोलंदाजी करण्यासाठी तयार. हा अजित कड तुम्ही पाहिलं फलंदाजीमध्ये देखील अतिशय धार. त्या खेळाडूकडे मात्र सातत्यपूर्ण आम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये देखील तेवढीच धार आहे त्याच्याकडे आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र जी पाहायला मिळते आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, त्यानंतर टाकलेला डॉट बॉल. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत मित्रांनो, कारण दोनही संघांसाठी मला वाटतं सामना अतिशय महत्वाचा आहे. इथे जिंकणं फार गरजेचं राहील, कारण क्षेत्ररक्षण करणारी टीम जर पाहिली तर देवगिरी संघाला मात्र हा सामना अतिशय महत्वाचा आहे. त्यांना जिंकणंच आहे. डू ऑर डाय अशी लढत त्यांच्यासाठी आहे. करा किंवा मरा. आज तुम्हाला इथे मात्र जिंकणं आणि जिंकणं फार महत्वाचं आहे. यावेळेचा चेंडू अप्रतिम दर्जाचा होता. मैदानाच्या आतमध्ये फक्त ढकलून दिला. डिरेक्ट हिट केलाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे तिथे, एका धावेला रोखू शकत नाहीत. एक सिंगल मिळाली. धावपलक एकीने वाढला जाऊन जो पोहोचेल. 9 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी मैदानावरती आपण सातत्यपूर्ण पाहतो आणि शांततेच्या काळामध्ये जास्त घाम तुम्ही गाळा, म्हणजे युद्धाच्या काळामध्ये जास्त रक्त सांडायची वेळ येत नाही. आणि आज ती शांतता अशांत करण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होईल का? गोलंदाजांचं कौतुक आहे. अचूक टप्पा फार महत्वाचा आहे. बाहुबली मधला कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा अचूक टप्पा किती महत्वाचा असतो हे तुम्हाला इथे सातत्यपूर्ण पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. स्विच हिट तिथे करायचा होता, परंतु पाहायचं पंचांकडे मोठं अपील तिथे केलं होतं. अपील केलंय तिथे आणि पाहायचंय तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहे. डिसिजन पेंडिंग आहे. थोडासा वेळ घेतला जाईल, परंतु योग्य तोच निर्णय आपल्यापर्यंत मात्र जो पोहोचवला जाईल. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. काय घडामोडी या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये घडल्या जाणार आहेत. आपण जर पाहिलं तर 8 फेब्रुवारी या दिवशी मात्र सुरू झालेली ही स्पर्धा, आज 8 मार्च म्हणजे जवळपास 1 महिना झालाय. ही स्पर्धा मात्र नक्कीच खेळाडूंसाठी आयोजित केलेली आहेत आणि एवढा भव्य दिव्य सोहळा धन्यवाद द्यावे लागतील युवराज भैया कटके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना. आणि याच तिसऱ्या पंचांचा निर्णय नॉट आउट. फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये सुरक्षित. अपील केलं होतं. जोपर्यंत तुम्ही मैदानावरती अपील करू शकत नाही याच पंचांनी निर्णय मागे घेतलेला आहे आणि तो संपूर्ण अधिकार आहे पंचांकडे. क्रिकेटच्या मैदानावरचा देव म्हणून पंचाकडे पाहिलं जातं. 9 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. स्विच हिट करायचा होता. परफेक्ट बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळाला नाही आणि एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हे फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर त्या फटक्यांचा सराव असणं गरजेचं आहे. अजित कड कमालीची गोलंदाजी. 4ही चेंडू त्यानं काय कमालीचे हाताळलेले आहेत. यावेळेचा चेंडू पुढे सरसावट डावा पाय पुढे टाकत हा फटका खेळायचा होता. केवळ आणि केवळ सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वायडेश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूचं कलेक्शन त्यानं तिथे केलं.
केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या मध्ये मिळाली. सिंगलने धावफलक वाढला, दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतो. 10 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. आकाश गाडे ज्याच्या बॅटमधून आम्ही मोठमोठे फटके येताना पाहिलेले आहेत, परंतु आज इथे तुम्ही पाहता 2 चेंडू खेळलाय, एका धावेवरती तो खेळतो आहे. त्याची बॅट देखील मात्र इथे मोठ्या फटक्यांची भाषा बोलेल का. आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू होता. षटकाची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा संपला खेळ आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती आपण नजर टाकू. एक गडी बाद असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 90 धाव्यांची मात्र जी आवश्यकता, 90 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी कुणाला आमंत्रित केलं जातं, कुणावरती विश्वास ठेवला जातोय हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. लोहगड लायन्स विरुद्ध देवगिरी ड्रॅगन्स. तिसऱ्या षटकासाठी कुणाला आमंत्रित केलं जातं, कुणाच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला जातो, या सगळ्या गोष्टी असतात क्रिकेटच्या मैदानावरती. हे प्लॅनिंग असतं आणि त्या प्लॅनिंग नुसार आपण पाहतो मैदानावरती मात्र हा खेळ खेळला जातो. आज जिंकण्यासाठी मात्र दोनही संघ मात्र मोठ्या शर्तीची झुंज मैदानाच्या आतमध्ये देतील आणि इथे फलंदाजांचा देखील तेवढाच अट्टास राहील की मोठमोठे फटके खेळावे लागणार आहे. उमेश जाधव माझ्या मते संघाचे संघ मालक आहेत, संघाचे संघ नायक आहेत आणि संघाचा नेता किती महत्वाचा असतो हे ते तुम्हाला मात्र जो पाहायला मिळेल. उमेश जाधवनं चेंडू हातामध्ये घेतलाय. शांत प्रकारच्या वातावरणाला अशांत करणारी कामगिरी मात्र अक्षय सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. 5 चेंडू तो खेळलाय, 5 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. जाळं मैदानाच्या मध्ये जे पसरवलं गेलेत आणि पाहूया या जाळ्यामध्ये मासा अडकेल का. लो स्लोवर पण टाकलेला चेंडू इथे मात्र पाहायचंय, साधा सरळ आणि सोपा झेल निसटलेला आहे. जीवनदान मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळत आहेत. कॅच भी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, विल ड्रॉप कॅचेस, विल लूज मॅचेस. अवघड झेल सोपे करा, सामने जिंका, हा क्रिकेटचा मूलमंत्र आहे आणि ते सूत्र जर का तुम्ही विसरत असाल तर मग मात्र तुमच्या संघाला विचार करावा लागेल. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे जीवनदान किती घातक ठरू शकतं, या जीवनदानाचा कितपत फायदा घेतला जाईल. अक्षय सावंतला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं आहे. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आहोत. अजूनही 90 धाव्यांची मात्र जी आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. उमेश जाधव गोलंदाजीसाठी तयार. वुडलँड स्पॉट वरती टाकलेला चेंडू तिथून उसळला, यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चुकी होईल. इथे पाहायचंय पुन्हा एकदा चुकी होताना पाहायला मिळते. बॅकअपला क्षेत्ररक्षक तिथे नव्हता, या चुका सातत्यपूर्ण टाळाव्या लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. ये क्या हो गया, मोये 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 मोये. धावफलक आताच्या 2 धावा या ठिकाणी मात्र नक्की ज्या मिळतील. सर बाईच्या आहेत का? यस, बाईच्या स्वरूपामध्ये मात्र धावा मिळणार आहेत. धावफलक वाढेल. 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. 88 धाब्यांची मात्र अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना आपण मात्र या ठिकाणी जे पाहतो आहोत, उमेश जाधव यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी.
बॅकफुटला गेले आणि सुंदर फटका इथे सजवला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहेत. फटका तिथे मात्र नक्कीच स्टंपच्या पुढे खेळलाय की पाठीमागे खेळलाय, या सगळ्या गोष्टी आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. बघूयात काय इथे निर्णय मात्र जो नक्कीच येतोय, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. या चेंडूवरती काय घटना घडणार आहेत हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. ऑन फील्ड डिसिजन असेल. परत एकदा बॅकफुटला जात मात्र फटका खेळायत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. पुन्हा एकदा चुकी आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडून घेतली बाउंड्रीची भेट. चेंडू सीमा पार. सनी चौकार. सांगितलं होतं अक्षय सावंतला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा उठवलाय. लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. पुन्हा एकदा मात्र पाहायचंय. सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतो तिथे, तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळेल. षटकाची सांगता होईल. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती तुम्ही पाहतात एक गडी बाद असताना 23 धावा धावपलिकावरती आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 42 चेंडू आणि 78 धावेंची गरज. यानंतर मात्र मी थोडासा थांबणार आहे, परंतु तुम्ही थांबू नका. पाहत रहा बाहुली सोसायटी प्रीमियर लीगचा देखना थरार. आणि कालपासून ज्यांचा सुंदर आवाज तुम्ही या मैदानावरती नक्कीच जो ऐकतायत आमचे परम मित्र आणि नक्की ज्यांचं सुंदर वाणीतून समालोचन तुम्ही या मैदानावरती ऐकलत, समालोचक राहुल पवार सरांना मात्र या ठिकाणी तुम्ही मात्र यानंतर ऐकणार आहात. या सर, आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. हॅलो चेक. आवाजा गोडवा ज्यांच्या आवाजामधून सगळ्याला आकर्षित करतात असे आमचे प्रवीण सर. खरं तर व्यवसायाने महाराष्ट्र पोलीस आहेत, परंतु क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्याला या ठिकाणी खेचून आणत असतं आणि जेवढा वेळ त्यांनी या ठिकाणी घेतला अगदी तेवढ्या वेळेमध्ये सगळ्यांची मने त्यांनी जिंकली गेलेली आहेत. प्रवीण सरांचा देखील मनापासून धन्यवाद. तुम्ही पाहताय वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा रणसंग्राम. प्रकाश झोतामध्ये सुरू असलेली मॅच आपण पाहतोय एका वेगळ्याच वळणाकडे, वेगळ्या दिशेकडे जाते. कारण आता वातावरण गरमागरम झालंय. जरी वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी तो अंगाला झुमणार नाही. कारण आता इथे आम्हाला आमच्या मस्तीमध्ये, आमच्या गुरमीमध्ये आणि आमच्या उर्मीमध्ये आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. 42 चेंडू आणि 78 धावा, एक मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याकडे आपण पाहतोय. धोडी संघ कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे. खरं तर अवघड गोष्टींकडे आणि अवघड कामांकडे तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खरं तर तुमचं यश आणि अपयश ठरवत असतो. इथे मॅच 42 चेंडू आणि 78 अशा स्थितीमध्ये आहे. म्हणजे फलंदाजांचा कस नक्कीच लागणार. कसोटीचे क्षण असेल
खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र खोदून काढलाय मनगटी पावर आणि चेंडू पोहोचेल एक टप्पा खास सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. प्रवीण सरांनी सांगितलं अक्षय सावंतला जीवनदान देणं म्हणजे महागाईची गोष्ट. खरं तर मी म्हणेन जीवनदान देऊन स्वतःचा जीव घेण्याचं काम त्यांनी केलंय. आता तो जीव घेऊ लागलाय. गोलंदाजांची धुलाई आपल्या फटकेबाजीतून आसमानी सुलतानी हल्ला आणि तिथे बोलला अक्षय सावंतचा बल्ला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूप लवकर चेंडूला पिकअप केलं अक्षय सावंतने आणि त्यामध्ये पावट फरक जनरेट केली. मिड विकेटला फोडलं, षटकार वसूल केला. आता अक्षय सावंत थांबायला तयार नाहीये. तो आता पेटून उठलाय. न थांबला सूर्य ना थांबल्या धारा, या बेधुंद वादळाला कोठला रे किनारा. आता अक्षय सावंत नावाच्या वादळाला किनारा लाभेल का, सापडेल का हे पाहायचंय. 40 चेंडू आणि 68 धाबा, 33 धावा आपण पाहतोय धावफलकावरती एक गडी बाद असताना. विजलो जरी आज बी हा वाचा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. दिलेलं जीवनदान मात्र सफल ठरवताना पाहिला भेटतोय अक्षय सावंत. कमालीची फलंदाजी आपण पाहतोय अक्षयच्या माध्यमातून. हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक चेंडू लाडू शकत नाही. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी शानदार चौकार. अक्षय सावंतचा तो सोडलेला झेल मात्र आता काळजात रुतत असेल एखाद्या काट्याप्रमाणे. धावफलकावरती जाऊयात. 37 धावा, 12 चेंडू आणि 29 धावांची अद्भुत पारी. आपल्या आयुष्यातील एक चांगला नॉक जर खेळायचा असेल तर अक्षय सावंतला आता संधी आहे. कारण जीवनदान देखील भेटलंय आणि फलंदाजीतून देखील आपण पाहतोय खूप चांगले फटके. अगदी सीमारेषेच्या सगळ्या बाजूने त्याने फटकेबाजी केली आहे. इथं तर पाहिलं तर वॅगन ब्रिज असेल तर तुम्हाला एक सुदर्शन चक्र दिसलं असतं. प्रवीण सर काय सांगाल? मी या अगोदरही सांगितलं होतं अक्षय सावंतला जीवनदान हे किती घातक असतं. कारण हा असा खेळाडू आहे, तो कधी थांबेल. तो मुंबईच्या अवकाळी पावसासारखा आहे. तो कधी थांबेल कधी बरसेल हे तुम्ही आम्ही कोणीही सांगू शकत नाहीत. आणि आज त्याची तीच दमदार खेळी आम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आहेत. गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार सज्ज होतोय. परत एकदा आडव्या बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहेत. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलकामध्ये वाढ होते. 38 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 101 धावेंचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. धावेंचा पाठलाग करत असताना मात्र तुम्ही रोज घेतलेली मेहनत, रोज घेतलेले कष्ट, जिद्द, परिश्रम, चिकाटी या सगळ्यांची एकत्रित सांगड आता मात्र तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये घालावी लागेल. आणि सुंदर फटक्यांची गोफण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथून पुढे देखील आता डाव बदलेल का हे राहुल सर आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्कीच प्रवीण सर, सगळ्यांचं लक्ष अक्षय सावंतकडे असणार आहे. हा फटका फाईन लेगच्या दिशेने खेळा, जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. खाली इलाका आणि तिथे केला धिंगाणा. चेंडू सीमारेषेला भेदून जाईल. सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. एक शानदार चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो येताना पाहायला मिळाला. आणि आता तुम्ही पाहता धावफलकानं देखील आकार घेतलाय. 42 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय सावंतच्या पाठोपाठ आता आकाश गाडे देखील सुरू झालेला आहे. आणि आकाश गाडे खरं तर हाईट कम फाईट जादा असा असणारा खेळाडू आहेत. आणि सातत्यपूर्ण या मैदानावरती आकाश गाडेचा देखील खेळ आम्ही बहरताना जो पाहिलेला आहे. जबरदस्त फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू आहे. परंतु गोलंदाजांना देखील इथे कमाल करावी लागेल. पाहूयात या षटकामध्ये मात्र धावा जास्त प्रमाणात येताना पाहायला मिळाल्यात. मोठा प्रहार इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा होता. बॅकफुटला गेले. सुंदर फटका इथे मात्र नक्कीच कव्हरला सजवला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आला. तोपर्यंत मात्र मिळाली सिंगल. आणि सिंगलनं धावफलक देखील वाढेल. जाऊन जे पोहोचेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती एक गडी बाद.
43 धावा धावपलिकावरती आहेत. या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात. म्हणजे फेब्रुवारी महिना आल्यानंतर हापूस आंब्याची पेटी जशी महाग होते ना, पहिली पेटी जशी महाग असते ना, अगदी त्याचप्रमाणे या षटकामध्ये देखील धावा तेवढ्याच महाग होताना आम्ही पाहिलेल्या आहेत. ऐन दिवाळीत त्याचं समीकरण आहे 36 चेंडू आणि 58 धाब्यांची गरज आहे. अगोदरच्या षटकामध्ये जास्त धावा येताना पाहायला मिळाल्या. ऐन लगीन सराईमध्ये किंवा ऐन दिवाळीमध्ये जसं सोनं महाग होतं तशा देखील गोलंदाजानं धावा महाग केल्या. या अगोदर मात्र आपण पाहिले असतील पहिली 3 षटकं जी मात्र तिथे कमी महागाईची होती, परंतु इथे आता जास्त धावा खर्च केलेल्या आहेत. इथून पुढे डाव बदलणार का? खरं तर राहुल सर आपण पाहतो 36 चेंडूमध्ये 58 आहेत. या मैदानावरती आम्ही अशा अनेक मॅचेस पाहिल्यात जिथे 36 चेंडूमध्ये 58 सहजरित्या झाल्यात, परंतु इथे या मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले देखील सामने आम्ही पाहिलेले आहे. काय सांगाल इथून पुढे मॅच मध्ये काय परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळणार आहे? खरं तर इथे अक्षय सावंत आणि आकाश गाडे या दोघांवरती या टीमची नजर राहणार आहे. कारण हे दोन फलंदाज जर अजून 2-3 षटके खेळून गेली तर मॅच मात्र घेऊन जाणार आहे. मात्र मॅच जर पुन्हा बाजूने फिरवायची असेल तर अक्षय सावंतची आणि आकाश गाडेची विकेट यासाठी गोलंदाज जीवाचं रान मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटतील. आणि तितकीची साथ क्षेत्ररक्षणाचे देखील लाभणं गरजेचं आहे. कारण प्रवीण सर एका हाताने टाळी वाजत नाही. गोलंदाजाने किती चतुराई करू द्या, चेंडूच्या वेळेस हवेत जातो त्यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून मदत भेटणं गरजेचं असेल. नक्कीच इथून पुढे खेळपट्टी सुद्धा रंग बदलेल का? आता ती फलंदाजांच्या प्रेमात आहे, ती गोलंदाजांच्या प्रेमात पडेल का? सॅम्युएलियन नावाचा सरडा रंग बदलतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु इथे आता खेळपट्टीने सुद्धा रंग बदलले गरजेचे आहेत. परंतु हे क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी तुम्ही आम्ही कोणीही करू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण खेळ आहे. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. कमालीचा चेंडू थोडासा फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न होता. आकाश गाड्याला चेंडू समजू शकत नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजित जाधव जो मात्र गोलंदाजी करताना तुम्हाला जो पाहायला मिळतो, आपल्या संघासाठी 5व्या क्रमांकाचं षटक त्याने हातामध्ये घेतलंय. फटका फसलाय तिथे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. नो मॅन्स लाईन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. वीरेंद्र सिंग बग्गे चेंडूवरती येतो, तोपर्यंत केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळेल. धावपलिकावरती आपण टाकू नजर. 44 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 34 चेंडू आणि 57 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. ह्या दोन फलंदाजांनी मात्र नक्कीच डावाला सावरण्याचं कामकाज आपण पाहतो. राहुल सर इथे नक्कीच जे केलेत आणि जणू काही 25 वर्षाचा सुखी संसार त्यांनी थाटलाय की काय असंही म्हणावं लागेल. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. या सामन्याचा बराचसा निर्भय या दोन्ही जोडींवरती असणार आहे. एका बाजूने अक्षय सावंत, अक्षय म्हटल्यानंतर आपल्याला अक्षय कुमार देखील आठवेल. खिलाडीओं के खिलाडी. इथे अक्षय सावंत मात्र खिलाडीओं के खिलाडी बनताना पाहायला भेटतात. एका बाजूने अक्षय गाडे ज्याच्या नावामध्ये पूर्ण विश्व व्यापलेला आहे तो आकाश, दुसऱ्या बाजूने त्याला तितकीच चांगली साथ देतोय. दोघांची साथ महत्वाची असेल. सुरेख फटका, अप्रतिम, लाजवाब, अद्भुत, हवाई फायर, हाय अँड हँडसम षटकार. बॅटला धावा चिकटून आल्यात की काय, तो फक्त मैदानावरती बॅट झटकतोय आणि इथे चौकार षटकार षटकार चौकारांची तुफान आतषबाजी मैदानावरती पाहायला मिळते आहे. परत एकदा फुल टॉस, आडव्या बॅटनं फटका सजवलाय मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. केवळ आणि केवळ सिंगल मैदानावरती आहेत. थोडासा नाराज आहे स्वतःच्या फटक्यावरती. आयुष्यामध्ये स्वतःवरती नाराज होतं येणं गरजेचं आहे. आपण पाहतो राहुल सर, आपण दुसऱ्यावरती नाराज होतो, कधीतरी स्वतःवरती नाराज व्हा, तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. एक वाक्य नेहमी सांगेल, आयुष्यात व्हायचं नाही कधीच कुणावरती नाराज, कारण आमच्या पाठीशी आहेत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांचं नाव घेऊन पुन्हा एकदा पेटून उठावं लागेल. पाहूयात पुढचा चेंडू. प्रवीण सरांचे शब्द शस्त्राप्रमाणे आता वाटू लागलेत, कारण हे शब्द ज्यावेळेस अंगामध्ये एका ऊर्जेचा संचार आणून देतात आणि त्यामुळे पेटलेला निखारा देखील विजलेला निखारा देखील पेटून उठतो. अशी शब्दवाणी आपल्या प्रवीण सरांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते, ऐकायला भेटते.
खरंच प्रवीण सर तुमचा मनापासून धन्यवाद. एखाद्याला कसं पेटवायचं, वातावरण कसं खुलवायचं आणि शब्दांनी इथे आपण पाहतोय सगळ्यांना कसं मंत्रमुग्ध करायचं आपल्याला चांगलंच माहीत आहे. मॅच 2 ओव्हरपर्यंत किती शांत चालली होती आणि तिथून पुढे अक्षय सावंतला जीवनदान मिळालं आणि तिथून पुढे आपण पाहतोय एक विध्वंसकारी फलंदाजी अक्षय सावंतच्या माध्यमातून पाहायला भेटली. या दरम्यान षटक पूर्ण होईल. 5व्या क्रमांकाचं 5 षटकाचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्या रिक्वायर रन रेटने खरं तर आवश्यक धावा असणार आहेत ती धावसंख्या तो रिक्वायर रन रेट इथे राखला गेलाय. शक्तिशाली सामन्याचं समीकरण पाहाल मित्रांनो, शेवटचे 30 चेंडूने 49 धावेंची मात्र जी गरज आहे. मॅच मध्ये आता रंगत वाढताना पाहायला मिळते आहेत. चहू बाजूने आग लागलेली आहेत. एका बाजूने आपण पाहिलं राहुल सर अगोदर आग लागली होती, आता चहू बाजूने आग लावण्याचं कामकाज अक्षय सावंत आणि आकाश गाडेनं मात्र नक्कीच जे केलेत आणि चांगली फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी आपण ज्याला म्हणतो ना, ती ते मात्र तुम्हाला पाहायला मिळते आहेत. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. 52 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 ला आपण पाहतो वेताना छत मध्ये सुरुवात होईल आणि अजित कड नावाचं वादळ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एकच षटक अजित कडनं खरं तर मैदानाच्या आतमध्ये टाकलंय आणि एका षटकामध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात. 2 बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जितक्या ताकदीचा फलंदाज समोर उभा आहे तितक्या ताकदीचा हुशार चतुर गोलंदाज देखील आपण पाहतोय अजित कड इथे आपण पाहतोय 6व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेलाय. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहतात खुलबल टप्प्याचा मैदानाच्या मध्ये परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये मात्र टाकलेला चेंडू होता. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी केलेला हा प्रयत्न आपण पाहिला. 2 धावा मिळतात आणि अजित कड मित्रांनो हा असा खेळाडू आहे खरं तर या मैदानावरती 100 धावा करणारा पहिला खेळाडू जर कोणता असेल तर तो आहे अजित कड. गुणवत्ता ठासून भरलेला आहेत आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र नक्कीच आपल्या संघाला मात्र पुन्हा एकदा तो मात्र यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो अशी ताकद असणारा हा अजित कड. पाहूया काय कमाल करेल. यावेळेचा चेंडू कट करून दिलाय तिथे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पाहायचं इथे उभा आहे. चीनच्या भिंतीसारखा आडवा उभा राहिला आणि सुंदर क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. धावफलकावरती 55 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून जर पाहिलं तर अक्षय सावंतने स्वतःला ही स्ट्राईक स्वतःहून घेतलेली पाहायला भेटते. 16 चेंडूमध्ये 37 धावा त्यानं बनवलेल्या आहेत आणि आपल्या अर्धशतकाकडे देखील त्याची वाटचाल असेल. मात्र ती अर्धशतकाकडे होत असलेली वाटचाल आपल्या विजेच्या दिशेने कशी घेऊन जाता येईल याकडे देखील त्याला लक्ष द्यावं लागेल. कारण 28 चेंडू आणि 46 धावा अजून लक्ष मात्र तितक्या ताकदीचं उभं आहे आणि एक मोठं धावफलक त्याला चेस करायचंय. एक चांगला फटका मिस टाइम होता आणि यावेळेस लॉंग स्टॉप एरियाच्या दिशेने चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी येतोय शानदार चौकार. अक्षय सावंतला मिळालेलं जीवनदान, त्या जीवनदानाचा फायदा त्यानं उठवला. 17 चेंडू खेळलाय, 41 धाब्यांवरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहेत. संधीचं सोनं करता येणं गरजेचं असतं. ती संधी मिळाली अक्षय सावंतला आणि त्या संधीचं सोनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलं. संधी ही खरं तर चहामध्ये बुडवलेल्या बिस्किट सारखी असते. जर तुम्ही लवकर बिस्किट वरती काढलं नाही तर ती विरघळून जातं ते बिस्किट. तशीच ती संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं केलंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला दिला चेंडूनं गुंगारा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु तिथे मात्र अडवला जाईल. तोपर्यंत धावा देखील मैदानाच्या आतमध्ये मिळताना ज्या पाहायला मिळत आहेत. चुका चुका आणि चुका तुम्हाला पाहायला मिळतील. वारंवार चुका केल्या जात आहेत. इथे धावा पळून पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतील. साज बाज ताज आणि त्यानंतर केलेलं सरताज. 4 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळालेल्या आहेत.
या 4 धावेने धावफलक वाढेल. 63 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चूक किती महागडी ठरू शकते मित्रांनो. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है और हर गलतियों को माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहा जाता है. या चुका मात्र क्रिकेटच्या मैदानावरती करून तुम्हाला चालणार नाही. 63 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 26 चेंडू आणि 38 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेटच्या मैदानावरती सर छोटी छोटी चुकी जरी केली तर त्याचे मोठे दुष्परिणाम कित्येक वेळा संघाला या ठिकाणी भोगावे लागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दोन्ही फलंदाजाला संधी वारंवार भेटत आहेत आणि त्या संधीचं मात्र सोनं करत आपल्या संघासाठी हिताची फलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. एका बाजूने अक्षय सावंत, दुसऱ्या बाजूने आकाश गाडे. आकाश गाडेची भूमिका खूप सुंदर आहे. तो फक्त अक्षय सावंतला स्ट्राईक वरती कसं जास्तीत जास्त आणलं जाईल याकडे त्याचं लक्ष आहे. कारण त्याला माहित आहे अक्षय सावंत जेवढा जास्त स्ट्राईक वरती राहणार आहे ते आपल्या संघाच्या हितामध्ये येणार आहे, संघाच्या फायद्यामध्ये येणार आहे. आणि प्रामुख्याने ही समजदारीचं क्रिकेट जे आहे ना ते आकाश गाडेने इथे खेळलेलं आहे. पुन्हा एकदा अजित कड तयार. यावेळेस मात्र पाहायचंय सुंदर फटका सजवलाय आणि राहुल सर आपण पाहिलं असेल फक्त मोठेच फटके नाही तर सिंगल डबल ह्या देखील मात्र क्रिकेटमधल्या लाईफ लाईन ठरलेल्या आहेत आणि तिथे सिंगल डबलला देखील महत्व दिलं. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या सांगतेनंतर एक गडी बाद असताना 65 धावा धावफलकावरती. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि 36 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी आहे. बदलामध्ये अजूनही 24 चेंडूमध्ये 36 बनवायच्यात. इथून पुढे परिस्थिती बदलू शकते. हे क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू मित्रांनो मैदानावरती टाकला जाणार नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी आपण कोणीही करू शकत नाहीत. क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अद्याप जन्माला आलेला नाही आणि येणार देखील नाही. कारण हे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे. यावरती कुणाची मालकी सत्ता नाही हे आपण सातत्यपूर्ण पाहत आलेलो आहे. 24 चेंडूमध्ये राहुल सर आपण पाहतो 36 बनवायच्यात. परंतु इथून पुढे मात्र मोठा संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सर सातत्याने क्रिकेटने हे दाखवून दिलेलं आहे की क्रिकेटवरती कोणाची सत्ता नाही, क्रिकेटवरती कोणाची मालकी नाही. आता सुरू असलेला आपण चॅम्पियन ट्रॉफीचा आंतरराष्ट्रीय खेळ पाहतो क्रिकेटच्या माध्यमातून. मागल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघानं चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतो आपल्या ताब्यात मिळवली होती. मात्र भारताने त्यांची ती गुरमी आणि तो माज उतरवला आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला मात देत चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय भारतीय संघ आता पोहोचलेला आहे, दाखल झालेला आहे. आणि हेच क्रिकेट आहे. यामध्ये क्रिकेटमध्ये कधी केव्हा कुठे कसं काय होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. म्हणून क्रिकेट हा जगातील सगळ्यात लोकप्रिय खेळ बनलेला आहे. वा वा वा, ताकद आणि नजाकत याचं संमिश्र मिश्रण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी येतोय. दमदार षटकार. मला वाटतं अक्षय सावंतच्या पाठोपाठ आता आकाश गाडे देखील सुरू झालेला आहे. तो देखील थांबण्याचं नाव घेत नाही. त्याची बॅट देखील आता चौकार आणि षटकारांची भाषा बोलू लागलेली आहेत. कमालीची फटकेबाजी. बॅक फुटला जात मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती चेंडू परफेक्ट येताना पाहायला मिळत नाहीत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पियुषला तुम्ही पाहतात गोलंदाजी करताना तुम्ही पाहतात 71 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठी चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये दोनही खेळाडूंच्या माध्यमातून साकारली जाते. परंतु गोलंदाजांना इथे आता कमबॅक करावा लागणार आहे आणि तो केला जाईल का यावेळेस मात्र पाहायचंय. सुंदर अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर. जीवाचं केलं रान. फटका खेळला छान. चेंडू पोहोचला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. येतोय शानदार चौकार.
आणि आकाश गाडेची खासियत राहिलीत हे नजाकत भरे फटके त्याच्या बॅटमधनं सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. साठवणुकीतले फटके त्यानं बाहेर काढलेले आहेत. दिवाळीमध्ये आपण साठवणुकीतले कपडे सुद्धा कधी बाहेर काढत नाहीत, परंतु आज त्यानं साठवणुकीतले फटके बाहेर काढलेत की काय. आणि तिथे मात्र एक चांगला फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौकार आला, धावफलक वाढला, 75 धावा. अप्रतिम फलंदाजी आकाश गाडेचं देखील कौतुक आहे. ओ किती 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 सिफातीने हा फटका त्याने खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर 7 धाब्यांसाठी दमदार षटकार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा धन्यवाद. चेंडू बॅटिंग करणारी टीम चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाका. तुमच्याकडे असतील तर 81 धावा धावपलिकावरती आहेत. राहुल सर, मनगटाचा काय सुरेख, बॉटम हँडचा काय सुरेख वापर केला तिथे आकाश गाडेनं. असं म्हणतात ना, मन आणि मनगट एकत्र आलं की मग मात्र तुम्हाला आसमानी टोले खेळता येतात. आणि तोच आसमानी टोला मी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिला. धावपलिकावरती 81 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेक क्रिकेटचे रसिक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. अनेक माता भगिनी देखील आपल्या मुलांचा, आपल्या पतीचा खेळ मात्र नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. त्या सगळ्यांचंच आम्ही पुनश्च एकदा सगळ्या माता भगिनींचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. राहुल सर, आज खरं तर जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या या सगळ्या माता भगिनींना आपण मनापासून शुभेच्छा देऊयात. अप्रतिम चेंडू होता. पंचांकडे मोठं अपील तिथे केलेलं आहे, परंतु पाहिजे पंचांकडे प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नाचं काही उत्तर तिथे पंचांकडे नाही आहे. परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय कळवणार आहेत. सर, आकाश गाडे काय कमालीची फलंदाजी करू लागले. आधी शांत होता आणि आता तो अशांत झालाय. असं वाटू लागलं आता अक्षय सावंतच्या बरोबरीने की अक्षय सावंतच्या अगोदरच तो मॅच फिनिश करून टाकतो की काय. एका बाजूने अक्षय सावंतला 19 चेंडू मध्ये त्याने 46 धावा पडवल्यात. आता जर आकाश गाडे असे फटके खेळत असेल तर अक्षय सावंतला आपली 51 मध्ये चान्स भेटेल की नाही हा देखील प्रश्न पडलाय. येस, आउट आहे का सर? येस, इथे मात्र फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतो. एक मोठी विकेट आकाश गाडेला मात्र परतावं लागेल माघारी. निराशजनक पावलानं मात्र तो माघारी जातोय, परंतु त्याचा जो खेळ राहिलाय तो अतिशय अप्रतिम दर्जाचा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि खेळाडूमधली खेळाडू वृत्ती तुम्ही मैदानावरती पाहतात. स्वतःहून मात्र त्यानं जागा सोडली तिथे आणि याचमुळे क्रिकेटचा खेळ मोठ्या उंचीवरती पोहोचलेला आहे. खरं तर क्रिकेट म्हणजे काय असं जर आम्हाला कुणी विचारलं तर आम्ही नेहमी सांगतो, अफाट आयुष्य मैदानी तू एशो वेळोवेळी, डाव तुझा येता तू जमविशी आपली खेळी, काळ करे बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवत आली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मग मिळेल तुझा अचूक आणि सावध ही धाव. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतं. आणि टेनिस क्रिकेटला राहुल सर आपण पाहतो फार मोठे सुगीचे दिवस आलेले आहेत. 81 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. सर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटने देखील आता आपण पाहतो टेनिस क्रिकेटची दखल घेतलेली आहे. पाठीमागच्या वर्षी आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी आपल्या इंडिया टीमच्या आंतरराष्ट्रीय टेनिस इंडिया टीमच्या देखील नेतृत्व केलेलं आपण पाहिलं. त्यामुळे खूप चांगले दिवस आले. हा चेंडू थर्डमॅन झोन मध्ये गेला, सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी आलाय. शानदार चौकार. पंच्याऐंशी धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 चेंडू आणि आता 16 धाब्यांचं आपण पाहतोय लक्ष बाकी आहे. आकाशकडे जाता जाता त्याची खेळी मात्र पूर्ण साकार करून गेला. जाता जाता त्याचं जे काम होतं 100% त्याने केलेलं असेल. बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी चुनाव 8व्या ओव्हरमध्ये केला जाणार आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेचं हे 8व्या क्रमांकाचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. बॅटिंग पॉवर प्ले म्हणलं की ऍडव्हान्टेज राहतं खरं तर फलंदाजांना. आणि अजूनही जर पाहिलं तर सामन्याचं समीकरण आहे शेवटचे 18 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. सामना अजूनही बरोबरीमध्ये आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल का? सामना रंगणार आहे, सामना रंगतो आणि सामना रंगेल यामध्ये कुठल्याही प्रकारची तीळ मात्रची शंका नाही. मानवाच्या रक्तात नसा नसात भरलेला खेळ आहे आणि त्या खेळाचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट.
क्षेत्रक्षण सजवलं जात आहेत. या मॅचचे अनेक क्रिकेटचे रसिक आनंद घेत आहेत. समाधान सर मात्र संपूर्ण चौबाजूनं नक्कीच मैदानाच्या फिरत आहेत, कारण अंदाज घेतला जाईल, कारण उद्या फायनलच्या मॅचेस आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील सुंदर समालोचन तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकलं. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. प्रत्येकानं घेतलेले कष्ट मेहनत फार मोठी आहे आणि युवराज भैयाने मात्र सगळ्यांना एकत्रित कळत एकीचं बळ एकवटलं गेलं आणि हा देखणा सोहळा उभा राहिला. पंचमंडळींचं देखील विशेष करून आम्ही कौतुक करतो. खरं तर दिवसभर मैदानावरती उभं राहणं एवढं सोपं नाही. रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला थोडासा उन्हाचा चटका लागला तरी आपण लगेच सावली शोधतो, परंतु या रखरखत्या उन्हामध्ये मात्र आपण पाहिलं सकाळच्या 17 पासून ते संध्याकाळच्या 17 पर्यंत मात्र हे पंचमंडळी उभे आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत. वीरेंद्र सिंग बग्गी फटका फसलाय तिथे. उमेश जाधव चेंडूच्या खाली हाताचं बनवलं कमळ, टिपला झेल, फलंदाजाचा संपला इथे खेळ, विकेटचं पतन. धावेने मात्र वंचित राहिला आणि निराशजनक पावलानं मात्र माघारी परतवाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. चला थोडेसे फास्ट या फलंदाज. टाइम आउटचा नियम तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात क्रिकेटच्या मैदानावरती, त्या पाळणं देखील मात्र फार गरजेचं राहील. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल कंद मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळच्या 17 पासून मात्र पंडित नाना डोंगरे देखील सामन्याचा आनंद आस्वाद घेत आहेत आणि नानांचं फार मोठं योगदान आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत. AK-47 इव्हेंटच्या माध्यमातून हा इव्हेंट मात्र मोठ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळतो. 17 चेंडू आडी सर 16 धावा पाहिजेत, मात्र अजून सामना संपला नाहीये आणि गोलंदाजाने देखील अजून हार मानलेली नाहीये. शर्यत अजून संपले नाही, अजून आम्ही जिंकलो नाही. जणू त्याने प्रतिस्पर्धी संघाला हा इशारा दिलेला आहे. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. पाहिजे क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, या दरम्यान चेंडूला गॅदर करेल, फेक येईल. एक धाव नक्कीच मिळली. एका धावाने धावफलक आपण पाहतो पुढे 86 धावा धावफलकावरती, 16 चेंडू आणि 15 धावा. सर आपण अशा कित्येक मॅचेस पाहिलेल्या आहेत की जिंकलेल्या मॅचेस गोलंदाजांनी पूर्ण एकदा विकेट मिळवत आपल्या बाजूने परत घेऊन आलेल्या आहेत. इथे आपण पाहणार आहोत वीरेंद्र सिंग पहिल्याच बॉलवरती जी महत्वाची विकेट होती ती मिळवली गेली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची चाहूल त्या ठिकाणी दाखवली. वा, कमालीचा चेंडू इथे. आणि या खेळाडूकडे नेहमीच आम्ही पाहिलं प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळतो आणि सातत्यपूर्ण त्याच्याकडे कामगिरी मात्र पाहायला मिळते. मिस्टर अक्की गायकवाड हे देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचे मनापासून स्वागत आहेत. त्याचप्रमाणे आमचे मित्र सागर खिलारी हे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलीस स्वप्नील साळवे आपण देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात, आपलंही मनापासून स्वागत आहे. 86 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वीरेंद्र सिंग वरती मात्र फार मोठी जबाबदारी आहे संघाची. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअरला. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक वाढतो आणि धावफलक जाऊन जो पोहोचलाय 87 धावा धावफलकावरती आहेत. इथे आता सिंगल डबलला देखील लाख मोलाची किंमत आहे. शेवटचे 14 चेंडू आणि 14 धावेंची गरज. सामना बरोबरीमध्ये आहेत. श्वास रोखून धरणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखाशिवाय उडणं देखील होईल. अरे विश्वास ठेव स्वतःवर, एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. यावेळेस पुढे सरसावत मात्र पाहिजे. इनसाइड आउट केलेला फटका, चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. इथे तुम्ही पाहताय जबरदस्त प्रहार मैदानाच्या मध्ये. मी क्रांतीचा नारा, मी वादळ वारा, चेंडू सीमा पार, षटकार. नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. धावपलिकावरती आपण जाऊ. 93 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. एका बाजूनं लोहगड लायन्स तर दुसऱ्या बाजूनं देवगिरी ड्रॅगन्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो.
परत एकदा सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित असेल तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. धावपलकावरती आपण टाकू नजर. 8 षटकांचा संपला खेळ. 8 षटकांच्या सांगतेनंतर 3 गडी बाद 94 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 7 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 12 चेंडू आणि 7 बनवायच्या. थोडंसं स्पीडअप करा विनंती आहेत. यानंतर देखील एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. शिवनेरी स्ट्रायकर्स आणि सिंहगड स्पार्टन्स या दोन संघामध्ये दोन्ही टीमनं मात्र तयारीत राहायचं आहेत. ही मॅच संपल्याबरोबर लगेचच क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती येईल याची नोंद असू द्या. उमेश जाधवनं चेंडू हातामध्ये घेतलाय. थोडासा चेंज ऑफ द पेस टाकण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं मात्र फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक बराच वेळ चेंडूची छेडछाड काढतो. तोपर्यंत 2 धावा मिळतात. खरं तर चेंडूला दूरवरूनच दिलेला फ्लाइंग किस हा किती धोकादायक असतो हे तुम्ही इथे पाहू शकता. 96 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 11 चेंडू आणि 5 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. 5 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्यात. जिंकण्यासाठी जलमामूचा हे वाक्य जणू नाश्त्याबरोबर घेणारा हा संघ आहेत लोहगड लायन्स. वी बॉर्न टू विन. यावेळेस मात्र चढवले आक्रमण आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. विजयी षटकार खेळला आणि सामना लोहगड लायन्स संघाने जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार.